तर जर पाहिलं तर जंगमवाडी 11 जंगमवाडी या संघामध्ये अर्थातच योगेश मालुसरे आणि अवधूत मालुसरे ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम जंगमवाडी या संघाच्या माध्यमातून दाखल झाले. चला फिल्डिंग करणारी टीम आपला 12th मॅन आमच्यापर्यंत येऊ द्या, कारण आज रविवारचा दिवस आहे. प्रत्येक संघासाठी काही आयोजन समितीच्या नियमावली आहे आणि त्या नियमावलीचं तुम्हाला करावं लागेल पालन. सलामीचं पहिलं षटक गोलंदाजीवरती अक्षय आलाय. स्ट्रायकर एंडला बॅटर आपल्याला पाहायला मिळेल योगेश मालुसरे, सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्म मध्ये असणारा खेळाडू. पाठीमागच्याच आठवड्यामध्ये वाल्मिकी पठार प्रीमियर लीग ही स्पर्धा संपन्न झाली. अनेक याच परिसरामधील नामवंत खेळाडू आणि त्या सर्व खेळाडूंच्या मध्ये योगेश मालुसरेने आपल्या नावाची छाप सोडले. मालिकावीराचा मानकरी राहिला आणि सातत्याने जर पाहिलं तर एक गाव अकराच्या क्रिकेटमध्ये सलामीला येत असताना या खेळाडूनं आपल्या नावाची एक वेगळी ओळख या क्रिकेटच्या पटलावरती निर्माण केले. पहिलं षटक क्षेत्ररक्षण सजलेलं आहे. एका बाजूला जर पाहिलं तर मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे आणि वाईडिश लॉंग ऑफला त्या ठिकाणी डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक. पहिला बॉल इथे अवांतर स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा रन आणि सर्व खेळाडूंसाठी खऱ्या अर्थानं सूचना असेल, कारण की उन्हाचा तडाखा मित्रांनो वाढलाय. तुम्हाला जर पाण्याची गरज भासली तर नक्कीच तुम्ही पंचांशी विचारणा करून या ठिकाणी पाणी पिण्यासाठी तुम्ही ब्रेक घेऊ शकता, कारण की सध्याच्या घडीला जर पाहिलं तर तापमान भरपूर प्रमाणामध्ये वाढले आणि स्वतःची काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण की आयुष्याचा खेळ खूप महत्त्वाचा आहे. क्रिकेटचा खेळ बिघडला तरी चालेल, परंतु आयुष्याचा खेळ खूप महत्त्वाचा मित्रांनो. आणि त्याच्यासाठी तुम्ही स्वतःला जपा आणि स्वतःच्या शरीरावरती खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये फिटनेस असणं खूप महत्त्वाचं असतं आणि तो फिटनेस जपा आणि स्वतःला देखील जपा, कारण की तुमच्या टीमला जेवढी गरज असते ना त्यापेक्षा जास्त तुमच्या परिवाराला देखील गरज असते. त्यामुळे स्वतःला जपा. एक सिंगल डिक्लेअर मधील आपल्याला धावफलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस आडव्या बॅटने चांगला फटका केलाय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी खराबी आणि त्यावरती मात्र 4 धावांची मोहर उमटवले योगेश मालुसरेच्या बॅट मधून. फटका दमदार आणि धावा मिळतील 4. चौकार आलाय. संघाची धावसंख्या 5 या आकड्यावरती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 6 या आकड्यावरती, माफ करा 6 धावा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुरुवातीचा पहिला बॉल वाईडिश आला, त्याच्यानंतर डिक्लेअर स्वरूपाची धाव आणि त्याच्यानंतर 4 धावा. 2 बॉलमध्ये आतापर्यंत 6 रन खर्च केल्या. यावेळेस फटका चांगला, धमाका, दमदार स्ट्रोक. बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. योगेश मालुसरे सेट ऑन फायर आणि त्याच्या बॅट मधून आलाय दमदार षटकार. धावसंख्या 12 या आकड्यावरती. जंगमवाडी या संघाची रन मशीन आपल्याला पाहायला मिळते. योगेश मालुसरेच्या स्ट्रॉंग झोन मध्ये जर तुम्ही अशा प्रकारचे बॉल दिले ना तर त्याच्यावरती तुम्हाला चौकार षटकार मात्र जरूर बघायला मिळेल. बारा रन धावफलकावरती लागल्या गेल्या टीम जंगमवाडी 11 जंगमवाडी या संघाच्या. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते, दमदार सुरुवात. आणि नेहमी म्हटलं जातं ज्याची सुरुवात गोड त्याचा शेवट गोड. इथे सुरुवात मात्र दमदार केली. आणखीन एक तडाखा, पॉवरफुल स्ट्रोक, बॉल सीमारेषा पार. योगेश मालुसरेच्या बॅट मधून येतो हा उत्तुंग खणखणीत दणदणीत 6 धावांसाठी षटकार. योगेश मालुसरेला शाळेमध्ये शिकत असताना 1-2चा पाडा शिकवलेला नाहीये, तर त्याला मात्र 4चा आणि 6चा पाडा जास्तीत जास्त त्याच्याकडून पाठ करून घेतलाय शाळेमध्ये असताना. त्याच्यामुळे बॅटिंग करत असताना योगेश मालुसरे फक्त षटकार चौकारावरती भर देतोय आणि जोर देतोय. संघाची धावसंख्या 18 या आकड्यावरती. हा प्रकार टायमिंग इथे प्रॉपर झालंय आणि बॉल निघून चालाय 1 बाउंस सीमारेषेच्या पार. आणखीन एक दमदार चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 22 या आकड्यावरती.
5 बॉलचा इथे खेळ समाप्त झाला. 22 धावा धावफलकावरती. अजून देखील संघाची धावसंख्या 22 आणि योगेश मालुसरेची वैयक्तिक धावसंख्या जर आपण पाहिली तर 21 या आकड्यावरती संपूर्ण ओमसाई MTC ची टीम आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून दाखवले गेले. इथे समोरच्या दिशेत फटका केलाय. आक्रमण हल्ला हवाई सफर इथे बॉल करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा. योगेश मालुसरेच्या बॅट मधून फटका मोठा नाही होणार. धावांचा तोटा आणि या बॉल वरती मिळतात त्या 6 धावा. षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता की क्षेत्ररक्षणाची सजावट. एक खेळाडू मिड विकेटला आणि एक खेळाडू डीप एक्स्ट्रा कव्हरला होता. आणि समोरचा जो झोन आहे अगदी क्रिकेटमध्ये ज्या झोनला सेफ झोन म्हटलं जातं, योगेश मालुसरेने बॉल आल्यानंतर समोरच्या दिशेत पाहिलं क्षेत्ररक्षक नाही आणि जोराचा फटका इथे खेळला 6 धावांसाठी. 28 धावा इथे धावफलकावरती. रन मशीन वैयक्तिक 27 वरती खेळत असताना या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर अगदी चांगली कामगिरी करत असताना योगेश मालुसरे आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजीसाठी दाखल झालेत मिस्टर अजित. अनेक वर्ष क्रिकेटचा काळ अजित यांनी देखील गाजवलेला आहे. कारण की ज्यावेळेस असोसिएशनची निर्मिती झाली, एक गाव अकराचे संघ स्थापन झाले, त्यावेळेपासून मात्र अजित यांना आपण अनेक वेळा मोडकवाडी या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना आपण पाहिलंय. आणि तेच अजित मोडक सध्याच्या घडीला जर पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकर एंडला अवधूत. छोटा पॅकेट बडा धमाका होणार का? इथे समोरच्या दिशेत फटका केलाय. एक सिंगल तिथे आले. योगेश मालुसरेसाठी मात्र स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न आहे. अवधूतला याच कामगिरीसाठी पाठवले. कारण की जर पाहिलं तर अवधूत देखील संघ अडचणीमध्ये असताना अनेक वेळा चांगले फटके त्याच्या बॅटमधून देखील आलेत. परंतु आता जर पाहिलं तर भन्नाट फॉर्म मध्ये असणारा खेळाडू योगेश मालुसरेला स्ट्राइक देण्यासाठी मात्र अवधूतला आघाडीला आणलं गेलंय. यावेळेस चांगला फटका, परंतु एलिव्हेशनची कमतरता इथे पाहायला मिळते. योगेश मालुसरेची कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच. पकडा कॅच आणि जिंका जंगमवाडी बरोबरची मॅच. इथे काय घडलंय तर कॅच ड्रॉप झाले. संघाची धावसंख्या 31 या आकड्यावरती. बॅकअप नव्हता. खेळाडूनं प्रयत्न मात्र जरूर केला, परंतु पाय जर कुठेतरी पाहिला तर थोडासा स्लिप झाला आणि त्याच्यामुळे स्वतःचा बॉडी बॅलन्स ढासळला आणि बॉल मात्र जमिनीला दान झाला. इथे चांगली गोलंदाजी, कमबॅक डिलिव्हरी. क्षेत्ररक्षणाची साथ मिळत नाही, परंतु बॉलिंग साठी जो गोलंदाज आला तो हार मानायला तयार नाही आहे. कारण की त्याला देखील माहिती आहे आपण देखील या धावा बनवू शकतो. धावा येत आहेत दुपारच्या सत्रामध्ये. खेळपट्टी तापलेली आहे. खेळपट्टी मात्र बॅटरच्या प्रेमामध्ये पडली आहे. व्हाईट बॉलचा इशारा येताना आपल्याला पाहायला मिळतोय. कडाक्याचं ऊन पंचांचं कौतुक करेन, कारण की आज मित्रांनो आपण 4 षटकाची एखादी मॅच खेळला तर तुम्ही अगदी घामाने तुमचं शरीर या ठिकाणी जर पाहिलं तर भिजतं. परंतु सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जे पंच खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये पंचांची भूमिका आणि फक्त उभे राहत नाही तर मित्रांनो प्रत्येक डिसिजन त्यांना योग्य आणि अचूक द्यावा लागतो. त्या पंचांची भूमिका खूप महत्वाची आहे. इथे पहा व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. या अवांतर स्वरूपाच्या धावा तुम्हाला रोखाव्या लागतील. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये भर पडते. संघाची धावसंख्या 33 रन. यावेळेस बॅटची कुठेतरी कड लागली होती, परंतु विकेट किपर महादेव यांच्याकडून चुकी होताना पाहायला मिळते. कोणती धाव मात्र या बॉलवरती मिळत नाही. स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकता आमचे मित्र रमेश कदम गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. सुरुवातीला ज्यावेळेस समालोचनाची सुरुवात केली त्यावेळेस रमेश कदम हे देखील समालोचक म्हणून कार्यरत होते, परंतु मधल्या कालावधीमध्ये त्यांनी क्रिकेट पासून थोडेसे दूर गेले आणि आज मात्र जर पाहिलं तर स्कोररच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात.
अगदी सुरुवातीच्या कालखंडामध्ये जर पाहिलं तर वरपेवाडी गावाकडून त्यांनी देखील समालोचन अनेक स्पर्धेमध्ये आमच्या समवेत केलेलं होतं आणि पुन्हा एकदा आज जर पाहिलं तर निमित्त मात्र जनाई देवी चषक ही स्पर्धा तर टीमची धावसंख्या 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 35 धावा. यावेळेस ऑन साइडला चांगला स्ट्रोक प्रताप मोडक यांचं कौतुक करेन. चित्त्याची चपळता इथे दाखवले. फिल्डिंग मात्र जर पाहिलं तर प्रताप यांची अप्रतिम. फक्त एक सिंगल आले. अगदी सीमारेषे लगत क्षेत्ररक्षण करत असताना काय बॉलला अडवलंय. तर आतापर्यंत या ठिकाणी 70,000 सबस्क्रायबर या ठिकाणी ओमसाई MTC चे आज या स्पर्धेच्या माध्यमातून पूर्ण झालेत आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर कमी कालावधीमध्ये मेहनत, प्रामाणिकपणा आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या गुणांच्या जोरावरती आमचे संपूर्ण ओमसाई MTC टीम आज जर पाहिलं तर 70,000 या ठिकाणी पल्ला गाठलाय. मित्रांनो, कोणत्याही क्षेत्रामध्ये कामगिरी करत असताना एका दिवसामध्ये यश मिळत नाही, तर त्यासाठी कित्येक रात्रींचं कष्ट आणि कित्येक रात्री प्रयत्नामध्ये घालवाव्या लागतात. एका दिवसामध्ये कुणी हिरो होत नाही, तर त्याच्यासाठी तुम्हाला प्रचंड मेहनत करावी लागते. आज आमचे रोशन फराड आणि त्यांची संपूर्ण टीम भरपूर मेहनत घेते, कारण की कॅमेरामन असेल आणि यूट्यूब असेल, अनेक स्पर्धेमध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्यांची भूमिका खूप महत्वाची असते. कारण की दिवसभर जर पाहिलं तर एखादी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ताणभूक विसरून मात्र या ठिकाणी जर पाहिलं तर त्या कॅमेरामॅनला मेहनत घ्यावी लागते आणि आज ओमसाई MTC ने हा 70,000चा टप्पा गाठलाय. धन्यवाद. आणि मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आदरणीय जयवंतजी कदम आणि त्यांच्या समवेत ईश्वरजी कदम साहेब, क्रिकेट प्रेमी नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत. आज ईश्वरजी कदम साहेब, त्याचबरोबर जयवंतजी कदम साहेब यांचं शुभागमन. वरपेवाडी गाव म्हटलं तर एक क्रिकेट बेड गाव आणि याच क्रिकेट बेडा गावातील डॉट बॉल आलाय. समाधान कदम या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे, त्यांचं देखील आपण करूयात सहर्ष स्वागत. आज या स्पर्धेच्या माध्यमातून समाधान कदम साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. यावेळेस लाईन मिस करताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये. संघाची धावसंख्या 39 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 39 धावा. अजून देखील या शेवटच्या षटकातील स्लॉक षटकातील 4 बॉलचा अजून देखील खेळ शिल्लक आहे. यावेळेस फटका फसला योगेश मालुसरेची महत्वाची विकेट, कारण की इथून पुढे जर पाहिलं तर एखाद्या खेळाडूला किती संधी द्याव्यात याची सीमारेषा मात्र ओलांडली टीम महावीर मोडकवाडी. संधी आणि सूर्योदय, सकाळी उगवलेला सूर्य तुम्ही संध्याकाळी पाहू शकत नाही, तर त्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठावं लागतं आणि संध्याकाळी जर त्या सूर्याला तुम्ही पाहायचं असेल तर सूर्यास्त झालेला असतो. त्यामुळे क्रिकेटमध्ये तुम्हाला एकदा मिळालेली संधी आणि वारंवार तुम्ही केलेल्या चुका या तुमच्या टीमला मात्र महागात पडतात आणि हेच मात्र मैदानाच्या आतमध्ये घडत असताना आपल्याला पाहायला मिळते. जेल सुटल्यानंतर योगेश मालुसरेचा उपद्रव पहा. टीमची धावसंख्या 47 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 47 धावा. योगेश मालुसरे काय बॅटिंग करतोय. वैयक्तिक बॅटिंग जर आपण पाहिली योगेश मालुसरेची तर आतापर्यंत संघाची धावसंख्या 47, त्यामध्ये अवधूतच्या खात्यामध्ये 1 धाव आले. अतिरिक्त स्वरूपाची धाव सोडली तर बाकीच्या धावा या 42 धावा
मात्र योगेश मालुसरेच्या नावावरती या स्पर्धेमधील अर्धशतक योगेश मालुसरेच्या नावावरती येईल का ही चर्चा मात्र जरूर केली जाऊ शकते, परंतु पाहिजे चुकी घडताना एक नाही तर दोन खेळाडूंच्याकडून चुकी झाले आणि आलाय तो चौकार. चौकारानंतर टीमची धावसंख्या 51 या आकड्यावरती. आता योगेश मालुसरेला अर्धशतकासाठी फक्त हव्या आहेत त्या 4 धावा. वैयक्तिक पारितोषिक या स्पर्धेत जर पाहिलं तर मालिकावीरासाठी आपण जर पाहिलं तर टीव्ही सौजन्य आम्हाला आराध्य ट्रॉफी हाऊसचे सर्वा अक्षयजी कदम यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं तर योगेश त्याचबरोबर एक उत्कृष्ट आयोजक आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर वरपेवाडी गावचे आणि आराध्य ट्रॉफीचे तर अमोलदादा कदम आणि आधारदादा कदम यांचं शुभ आगमन. यावेळेस पहा शेवटचा बॉल शिल्लक असताना ठोकलाय तो षटकार आणि योगेश मालुसरे एकदा बॅटने मानवंदना द्यायची आहे. या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक या ठिकाणी योगेश मालुसरेच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळते. 52 धावांची खेळी, 17 चेंडू 52 धावा. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात योगेश मालुसरेसाठी. काय बॅटिंग इथे आपल्याला पाहायला मिळते. 17 बॉल 52 धावा. योगेश मालुसरे रन मशीन ऑफ जंगमवाडी, रन मशीन ऑफ वाल्मिकी पठार आणि रन मशीन. आज जर पाहिलं तर जन्नाई देवी चषक मध्ये खोऱ्याने मात्र इथे धावा जमवत असणार योगेश मालुसरे अफलातून परफॉर्मन्स. त्याचबरोबर सैवे गावचे माजी सरपंच ज्यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं सैवे ग्रामपंचायतीचा कायापालट झाला. अनेक सोयी सुविधा गावामध्ये ज्यांनी आणल्या ते सैवे गावचे माजी सरपंच आदरणीय ईश्वरजी कदम साहेब यांचा आपण स्वागत सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. सुनील कदम यांच्या शुभ हस्ते ईश्वर कदम साहेबांचा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. अतिशय खडतर ज्यावेळेस परिस्थिती होती आणि त्यावेळेस मात्र पायाभूत सुविधांवरती ज्यांनी भर दिला आणि सैवे गावचा सर्वांगीण विकास ज्यांच्या नेतृत्वाखाली ते करण्यात आला ते सैवे गावचे माजी सरपंच आदरणीय ईश्वरजी कदम साहेबांचा स्वागत सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र रेशमी धाग्याने विणलेलं उबदार वस्त्र या ठिकाणी आणि प्रेमाचं सौंदर्याचं आणि वरपेवाडी गावच्या आपुलकीचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी ईश्वरजी कदम साहेब यांचा स्वागत सत्कार या ठिकाणी करण्यात येते. सुनीलजी कदम यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते ईश्वरजी कदम साहेबांचा सन्मान या ठिकाणी करण्यात यावा. सतरा बॉल मध्ये 52 धावा ठोकल्या योगेश मालुसरेने टीम मोडकवाडीच्या अगेन्स्ट. सर मॅच लगेचच या ठिकाणी चालू होईल आणि या सामन्यानंतर आम्ही टॉस या ठिकाणी करणार आहोत. रोहन 11 पानेरी विरुद्ध जन्नाई क्रिकेट क्लब वरपेवाडी या दोन संघामध्ये आपण करूया टॉस आणि जयवंत कदम साहेब यांचा देखील सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. दत्तात्रय कदम यांच्या शुभ हस्ते जयवंत कदम साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. क्रिकेटची स्पर्धा घ्या, यात्रा घ्या आणि कोणताही कार्यक्रम घ्या, वरपेवाडी गाव कायम एकत्र आले आणि एकता टार्गेट इथे दिले 58चं टार्गेट. 18 बॉल मध्ये 58 धावा. आदरणीय जयवंतजी कदम साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. त्याचबरोबर समाधानजी कदम साहेबांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी मुख्य अतिथी कक्षामध्ये करूयात. आणि मी विनंती करेन तेजस कदम यांना की आपल्या शुभ हस्ते समाधानजी कदम साहेबांचा सन्मान या ठिकाणी करण्यात यावा. आज समाधान कदम या ठिकाणी उपस्थित आहेत आणि तेजस कदम आज खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर एक समालोचक म्हणून ज्यांनी पाटण असेल आणि सध्याच्या घडीला अनेक असोसिएशन मध्ये आपल्या नावाचा परिचय ज्यांनी केलेला आहे ते आमचे तेजस कदम यांच्या शुभ हस्ते समाधान कदम यांचा स्वागत सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपण करत आहोत. चला आणि इथून पुढचे सर्व सन्मान आपण इनिंग ब्रेक मध्ये घेणार आहोत. त्याच्या अगोदर दोन्ही टीमला आम्ही विनंती करू की आपण टॉस साठी या. रोहन 11 पानेरी आणि जन्नाई क्रिकेट क्लब वरपेवाडी
दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या आमने सामने. एकाच जर पाहिले तर अगदी 2 ते 4 किलोमीटरच्या परिसरामधील ही दोन गावं, परंतु आज क्रिकेटच्या मैदानामध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये लढत असताना आपल्याला पाहायला मिळतील. प्रताप मोडक आणि अजित मोडक ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चला टॉस आपण या ठिकाणी करत आहोत. रोहन 11 पानेरी त्याचबरोबर जनाईनगर क्रिकेट क्लब वरपेवाडी या दोन संघामध्ये नाणेफेक केली जाईल, जिथे आमच्या समवेत टॉस कबस या मंचावरती जोडले जातील तेजस्वी कदम, तुमच्याच गावचा तुमच्या हक्काचा आणि मोठ्या प्रमाणामध्ये सध्याच्या घडीला मागणीचा आवाज अर्थातच तेजस कदम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. पहिला बॉल अजित यांच्यासाठी. पहिल्या बॉलवरती चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलाला निर्धाव. थँक्यू. तर विनंती असेल टॉस साठी यायचंय. रोहन 11 पानेरी आणि जनानगर क्रिकेट क्लब वरपेवाडी. चला दोन्ही कर्णधार टॉस साठी या. हॅलो, रोहन 11 पानेरी विनंती असेल टॉस साठी यायचंय आपण. त्याचबरोबर आदरणीय सुनीलजी सर, भरतजी लांबणे आणि अजयजी पाटील यांचा शुभागमन वेलकम मान्यवरांना आम्ही विनंती करू आपण या व्यासपीठावरती सहर्षाचं स्वागत. जनादेवी चषक 2025 च्या माध्यमातून अजित बाद झालाय. चला टॉस साठी या रोहन 11 आपल्याला कॉल दिला जातो आणि यजमान संघ अर्थातच जनाईनगर क्रिकेट क्लब वरपेवाडी एक बलाढ्य संघ, ज्या संघाची दहशत गेली अनेक वर्ष क्रिकेटच्या पटलावरती राहिली आहे. एका बाजूला जनाईनगर क्रिकेट क्लब वरपेवाडी आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळाला योगेश मालुसरीच्या गोलंदाजीवरती षटकार ठोकलाय. महादेव यांच्या बॅट मधून आला तो षटकार. टीमला 58 धावांचं टार्गेट संघाचं खातं मात्र ते उघडलंय. अगदी डगआउट मध्ये महादेव यांनी बॅट आपली जी होती ना ती चार्जिंगला लावली होती की काय, कारण की आल्या त्यांनी आपल्या बॅट मधून ते षटकार ठोकलाय. धन्यवाद. तर ईश्वर कदम यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. तर आपण यायची विनंती असेल या मान्यवरांच्या शुभ हस्ते या मात्र टॉस केला जाईल. तर एका बाजूला आपण पाहायला मिळेल रोहन 11 पानेरी संघ आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल स्वतः आयोजक जनानगर क्रिकेट क्लब वरपेवाडी JNCC आपल्या एका बाजूला पाहायला मिळेल. तर मान्यवरांच्या शुभ हस्ते वरपेवाडी गावचे ग्रामस्थ ईश्वरदादा कदम साहेब यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. तर कॉल कोणाचा असेल? छापा. हे कॉल छापा पडलाय. निर्णय काय असेल? बॅटिंग करण्याचा निर्णय. 4 षटकांची मॅच आहे. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 40 प्लस करण्याचा प्रयत्न असेल. 40 पर्यंत, 40 पेक्षा जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. तर ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे मात्र रोहन 11 टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. चला पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या. रोहन 11 विन द टॉस, सिलेक्टेड टू बॅट फर्स्ट. बॉलिंग साठी मात्र इन्व्हाइट केले टीम जनाईनगर क्रिकेट क्लब वरपेवाडी या टीमला. 12 बॉल मध्ये आता 46 धावांची गरज आहे. अजित बाद झाल्याने हरीश दादा कदम यांचा देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून वेलकम, सहर्षाचं स्वागत.
यावेळेस बॅटची टॉपेज आणि बॉल झाला घोषांकित क्षेत्रामध्ये, जिथे फक्त मेल एक सिंगल. इथून पुढे या मॅच मध्ये जर जिंकायचं असेल तर तुम्हाला षटकार चौकार हे तुम्हाला खेचावे लागतील, अन्यथा तुम्ही तुमच्या लक्ष्यापासून मात्र खूप दूरवर जाल. टीम महावीर मोडकवाडी संघ, कारण की सुरुवातीच्या षटकामध्ये जरी 2 षटकार आले तरी देखील 4 बॉल निर्धाव देखील गेलेत. ही देखील जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळेल. फुलटॉस बॉल आणि त्यावरती मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न, बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक मात्र चुकी करत असताना पाहायला मिळते. महादेव यांना स्ट्राईक वरती आणलं जाते आणि एक धाव इथे घेतली जाते. तो 3 बॉलवरती 3 धावा आल्या. पंधरा धावा धावफलकावरती ती स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न कुठेतरी चुकी होताना पाहायला मिळते रोहित कडून. या चुका मात्र घडत असताना, कारण की जर पाहिलं तर या मॅच मध्ये टार्गेट मोठे दिलंय आणि मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मात्र ज्या पद्धतीनं सुरुवातीच्या षटकामध्ये 2 षटकार आले, परंतु व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. चार धावा धावफलकावरती लागले गेल्या. जाऊयात आपण स्वागत सन्मानाकडे, जिथे अतिथी मान्यवर या ठिकाणी आज जसा वेळ भेटेल तसं मात्र या ठिकाणी मान्यवर या व्यासपीठावरती गर्दी करत असताना पाहायला मिळतात. कारण की मी अनेक स्पर्धा पाहिल्या, परंतु वरपेवाडी गाव म्हटलं तर क्रिकेटला खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर व्हाईट बॉल वाईट +1 पण या अगोदरचा देखील वाईट बॉल होता का? एकच वाईट बॉल आलाय आणि मान्यवरांचा या ठिकाणी आपण सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. आज भरपूर प्रमाणामध्ये तापमान वाढलंय, तेव्हा फटका चांगला आहे. महादेवने या ठिकाणी दमखम दाखवलाय आणि महादेवच्या बॅट मधून हा येतोय हवा याला षटकार. टीमची धावसंख्या 25 या आकड्यावरती 25 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. इथून पुढच्या ज्या शिल्लक धावा आहेत त्या प्रतिस्पर्धी संघाला विजयासाठी पाहिजेत. अगदी कॅल्क्युलेशन आमच्या समोर आल्यानंतर तुमच्यापर्यंत आम्ही जरूर या ठिकाणी पोहोचू. सध्या तर 25 धावा इथे धावफलकावरती आहेत. तर या ठिकाणी आपण सुनील सरांचा स्वागत सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत, ज्यांनी या स्पर्धेसाठी टीमला टी शर्ट सौजन्य, त्याचबरोबर या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर मैदान सौजन्य आम्हाला पुरस्कृत केलेलं आहे. आणि ज्या ज्या वेळेस वरपेवाडी गावाचं आयोजन येतं त्या त्यावेळेस मात्र सुनील सरांचं खूप महत्त्वाचं योगदान आम्हाला लाभतं आणि आज ते या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित आहेत आणि त्यांचा आपण करूयात स्वागत सन्मान. जयवंतजी कदम साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सुनील सरांचा स्वागत सत्कार आपण या ठिकाणी करत आहोत. खूप चांगलं व्यक्तिमत्व आणि सातत्याने जर पाहिलं तर क्रिकेटच्या खेळाला आणि सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रामध्ये गेली अनेक वर्ष वरपेवाडी गावासाठी सहकार्य करणारं व्यक्तिमत्व आदरणीय सुनील सरांचा सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. रेशमी धाग्याने विणलेलं उबदार वस्त्र, त्याचबरोबर सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सुनील सरांचा स्वागत सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. एक डॅशिंग व्यक्तिमत्व
सुनील सरांचा या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. यानंतर भरतजी लांबणे साहेबांचा देखील या ठिकाणी सन्मान आपण करत आहोत. सनी कदम यांच्या शुभ हस्ते भरतजी लांबणे साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. या मुख्य अतिथी कक्षामध्ये भरतजी लांबणे सर हे देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. फलंदाजी ते बाद झाला. जंगमवाडी संघ आतापर्यंत या मॅच मध्ये दमदार भूमिका निभावत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक आणि फलंदाज किरण बॅक टू डगआउट. चला यानंतरची मॅच त्यानंतर अजितजी पाटील यांचा देखील सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपण करत आहोत. सुनीलजी कदम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण अजित पाटील यांचा सन्मान करत आहोत. यानंतर हरीशजी कदम यांचा देखील आपण हरीश साहेब यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. ईश्वरजी कदम यांच्या शुभ हस्ते हरीश साहेबांचा सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपण करत आहोत. सावेगावचे माजी सरपंच ईश्वर कदम साहेबांच्या शुभ हस्ते हरीश साहेबांचा सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. यानंतर आपण अमोलजी कदम साहेबांचा देखील सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. चला वरपेवाडी संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि या मॅचचा हिरो अर्थातच योगेश मालुसरे ठरलाय. या मॅचचा हिरो त्यांना दिला जाईल प्लेअर ऑफ द मॅचचा किताब. अमोलजी कदम साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत रमेश कदम यांच्या शुभ हस्ते. यानंतर आधारजी कदम साहेबांचा देखील आपण सन्मान या ठिकाणी करत आहोत. विश्वास सरांच्या शुभ हस्ते आधार कदम यांचा सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. आधार कदम यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. विश्वास सरांच्या शुभ हस्ते आधार कदम यांचा सन्मान करत आहोत.
चला